सुरगाणा तालुक्यातील चिराई मोहपाडा येथील गट क्रमांक 163 मधील 1 हेक्टर 27 आर इतकी जमीन 1984 साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादन करण्यात आली होती। त्यापोटी तक्रारदार यांना अल्प मोबदला मिळाला होता। मात्र पुरेसा मोबदला मिळावा यासाठी मंगळू सोनू दळवी, ढवळू सोनू दळवी, माधव सोनू दळवी, पंडित सोनू दळवी आणि दिवंगत वामन सोनू दळवी या भूधारकांपैकी मंगळू सोनू दळवी यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती। 20 एप्रिल 2017 मध्ये तक्रारदार यांच्याकडून निकाल देण्यात येऊन 3 महिन्यात मोबदला देण्यात यावा असे न्यायालयाकडून आदेशित करण्यात आले होते। मोबदला मिळत नसल्याने 1 वर्षापूर्वी जप्तीचे आदेश पारित करण्यात आले होते। त्यानंतर विविध प्रकारचे कारणे देत संबंधित विभागाकडून जप्ती टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने प्रत्यक्ष संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदू व जलसंधारण विभाग पश्चिम जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात जाऊन कार्यालयातील त्यांची खुर्ची, विभागातील संगणक। माझे नाव नितीन श्रीकृष्ण आव्हाड। माननीय दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर नाशिक यांच्या आदेशान्वये जंगम जप्तीची कारवाई या कार्यालयात करण्यात आलेली आहे। वादी यांची बरेच दिवसापासून फंड मिळत नव्हता, त्यामुळे दिवाणी न्यायालयाने आदेश केला। त्याद्वारे आम्ही 2143 म्हणजे जंगम जप्ती याने कार्यालयाची जंगम जप्ती केली व ती जप्ती करून आता कोर्टाच्या ताब्यात आम्ही देत आहे व आज कार्यवाही पूर्ण केली। मी ढवळू सोनू दळवी, राहणार मोहपाडा। आमचे चिराई पाझर तलाव येथे पाझर तलावामध्ये जमीन गेलेली आहे। आम्हाला 30 वर्षे होऊन तरी आम्हाला आज त्याचा मेहनत म्हणजे रक्कम काही मिळालेली नाही। तसेच आमचा उच्च न्यायालय मुंबई येथून निकाल लागून 2 वर्षे होऊन सुद्धा आम्हाला कार्यालयाने कोणताही रक्कम अदा केलेली नाही। आम्ही नेहमी कोर्टात भांडत असतो व कार्यालयाशी संपर्क साधतो, तरी आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम मिळाली नाही। त्यामुळे आम्ही लघु पाटबंधारे विभाग नाशिक जिप यांच्या येथून आज दिनांक सामान 5 कॉम्प्युटर व 1 खुर्ची जप्त करण्यात आलेली आहे।